पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एक महत्त्वाची चर्चा रंगतीये। धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यांमध्ये घुमतोय आवाज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष व स्त्री शताब्दी वर्ष असल्यामुळे धनगर समाजाला आशा लागली आहे। महिला बिल सुद्धा पास झाले। धनगर समाजातील सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई मोटे यांचे नाव विधान परिषदेच्या संभाव्य उमेदवारांमध्ये पुढे येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। उच्च शिक्षित सामाजिक व राजकीय कामाचा अनुभव असल्यामुळे या घडामोडीमुळे धनगर समाजात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या काही वर्षात धनगर समाजाने आरक्षण, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक प्रतिनिधित्व यांसारख्या मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवलाय। या पार्श्वभूमीवर समाजातील महिलांना राजकारणात संधी मिळावी अशी मागणीही वाढत होती। त्यातच विद्याताई मोटे यांचं नाव पुढे आल्याने या मागणीला नवे बळ मिळालंय। विद्याताई मोटे या ग्रामीण भागात महिलांच्या सक्षमीकरणासाठी, शिक्षण प्रसारासाठी आणि सामाजिक प्रश्नांवर काम करत असल्यामुळे त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे। त्यांच्या कार्याची दखल घेत काही राजकीय पक्ष सकारात्मक विचार करत असल्याचं बोललं जात आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते जर विद्याताई मोटे यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली तर त्या धनगर समाजातून या पदावर जाणाऱ्या पहिल्या महिला ठरतील। त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवा इतिहास घडू शकतो। दरम्यान आगामी काळात होणाऱ्या राजकीय हालचालींवर सर्वांचं लक्ष लागलंय। धनगर समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी या शक्यतेचं स्वागत केलं असून समाजातील महिलांना संधी मिळणं ही काळाची गरज आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.